भुसावळ येथील दीपनगर औष्णिक विद्युत प्रकल्पात राख वाटप प्रक्रियेत गंभीर गैरव्यवहार होत असल्याचा धक्कादायक आरोप स्थानिक व प्रकल्पग्रस्त नागरिकांनी केला आहे। स्थानिकांची 300 रुपये प्रति टन दराने राख घेण्याची तयारी असतानाही प्रशासनाने बाहेरील धनदांडग्या ठेकेदारांना अवघ्या 193 रुपये प्रति टन दराने राख दिल्याचा आरोप होत आहे। न्यायालयाच्या आदेशानुसार प्रकल्पग्रस्तांना दरमहा 50 टन राख देणं बंधनकारक असताना 3 महिन्यातही पूर्ण वाटप होत नसल्यानं संताप व्यक्त केला जात आहे। प्रदूषणाचा फटका स्थानिकांना बसत असताना रोजगार आणि हक्कांवर गदा येत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। विधान भवनात राखेची ट्रेंडिंग होऊ देणार नाही असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं, मात्र प्रत्यक्षात काळा बाजार सुरू होत असल्याचा आरोप होत असून या प्रकरणात तातडीनं हस्तक्षेप करण्याची मागणी होत आहे। मात्र संबंधित कंपनी दिवसाला 700 ते 800 टन राख युटिलायझेशनच्या नावाखाली घेत असून प्रत्यक्षात राखेची तिप्पट दराने ट्रेडिंग होत असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे। चौकशी झाल्यास मोठा घोटाळा समोर येऊ शकतो। स्थानिकांच्या मनात प्रशासन व ठेकेदार यांचे संगनमत असण्याची शंका निर्माण झाली आहे। त्यामुळे संबंधित कंपनीला दिलेलं टेंडर तात्काळ रद्द करून स्थानिकांना न्याय द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय। याबाबत लोकप्रतिनिधींनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी होतीये। राख प्रक्रिया विधानसभेत मांडून स्थानिकांना न्याय मिळवून देण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त होतीये। मुख्यमंत्री गाव समृद्ध करण्याची भाषणं करतात, मात्र इथं स्थानिकांचा रोजगार हिरावून धनदांडग्यांना फायदा करून देण्याचं चित्र दिसत असल्यानं प्रशासनाविरुद्ध तीव्र नाराजी पसरली आहे।